आगामी लोकसभा के चुनाव के बिगुल बज जाने के बाद फिर से एक बार मोदी सरकार के नारे गूंजे। हम आपको ले चलते हैं भिवंडी के मंगल मूर्ति सभागृह में, जहां पर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई, ए गट, श्रमजीवी संगठन के महायुति की ओर से कार्यकर्ता पदाधिकारी बैठक का आयोजन किया गया। इस बैठक में विशेष रूप से थाने जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे, रायगढ़ के पालक मंत्री रविंद्र चौहान सहित कई मान्यवर उपस्थित थे। विशेष तौर पर आपको बता दें कि भिवंडी लोकसभा के भाजपा के उम्मीदवार कपिल पाटिल के हाथ को मजबूत करने के लिए यह बैठक बुलाई गई थी, जहां पर इस कार्यक्रम में उपस्थित भिवंडी पूरब के आमदार रुपेश मात्रे, पश्चिम के आमदार महेश चौगले, ग्रामीण क्षेत्र के वरिष्ठ शिवसैनिक कार्यकर्ता प्रकाश पाटिल और भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के गट नेता नीलेश चौधरी, मनोज काटेकर सहित कई मान्यवर उपस्थित थे। सबसे पहले तो आए हुए मान्यवरों का स्वागत पुष्पगुच्छ देकर विशेष सत्कार किया गया। ऐसे में वहां पर आरपीआई की बात की जाए तो आरपीआई के भिवंडी शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड़, भाजपा के भिवंडी शहर अध्यक्ष संतोष शेट्टी, साथ ही साथ शिवसेना के भिवंडी शहर के अध्यक्ष सुभाष माने भी उपस्थित थे। आप देख सकते हैं कि शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआई के सभी नगर सेवक वहां पर उपस्थित थे। विशेष तौर पर हम आपको बता दें कि ये जो बैठक बुलाई गई थी आगामी लोकसभा 2019 के चुनाव को लेकर ये बैठक बुलाई गई थी। मोदी सरकार को फिर से मजबूत करना है, इस बात को लेकर इस सभा में संबोधित भी लोगों को किया। विशेष तौर पर हम आपको बता दें कि भिवंडी शहर में जो एक चर्चा का विषय बना हुआ है कि कांग्रेस पार्टी के चुनाव चिन्ह पर सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा का जो नाम पूरे शहर में गूंज रहा है, उसको लेकर भी हमारे चैनल के संवाददाता ने जब पालक मंत्री से सवाल किया तो उन्होंने अपने वक्तव्य में क्या कहा, हम आपको जरूर सुनाएंगे। लेकिन वहां पर आए हुए मान्यवरों ने कपिल पाटिल को किस तरह भिवंडी लोकसभा क्षेत्र में फिर से सांसद के रूप में चुना जाए, अपने वक्तव्य में क्या कहा, देखिए इस विशेष रिपोर्ट को। जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा आपण सर्वांनी जर आढावा घेतला तर आपले युतीचे जे नेते आहेत त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे, हा निर्णय म्हणजे आपल्या सर्वांसाठी तेवढाच बंधनकारक आहे आणि आपण सर्वजण युतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी ज्याप्रमाणे 2014 ला काम केलं होतं, निश्चित तशाच प्रकारचं काम आपण यावेळी देखील करणार आहोत आणि देशामध्ये एक चांगला संदेश गेला। तर गेल्या 4.5 वर्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये ज्या कुरबुरी सुरू होत्या त्या आम्ही देशामध्ये काम करत असल्यामुळे इतर सगळ्या राज्यातले खासदार सांगायचे की शिवसेना कधीच आपल्या सोबत येणार नाही, परंतु देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी मोदीजींना साथ दिली पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून उद्धव साहेबांनी ही युती घडवून आणली आणि म्हणून आज आपण युतीचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। मी आपल्याला फार मार्गदर्शन न करता विकास झालेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यावर न बोलता युतीचे हे मेळावे का घ्यायला लागले, आम्ही काल कल्याणला घेतला, बदलापूरला घेतला, आता शहापूरला घेतला, आज भिवंडीत आहोत। सगळीकडे युतीच्या मेळाव्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये जे वितुष्ट आलेले आहे त्याच्यामुळे मन आपली एकमेकांची दुभंगलेली आहे आणि म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतानाच पक्षाने मला विश्वास दाखवून पुन्हा उमेदवारी दिली त्याबद्दल आपल्या सहकार्याला धन्यवाद देतो। आपण ज्या भागामध्ये राहतो, त्या भागामध्ये ज्या गल्लीत राहतो, ज्या इमारतीत राहतो, ज्या चाळीत राहतो, ज्या गावात राहतो, त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होण्यासाठी या भागामध्ये आपण सर्वांनी कमळ हे बटन दाबून आम्हाला सर्वांना पंतप्रधानांना मतदान करायचं आहे, या भूमिकेतून आपण सर्वांनी काम करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। म्हणूनच शिवसैनिक हा पक्ष प्रमुखांच्या आदेशाने चालणारा कार्यकर्ता आहे, शिवसेना शिस्तीने चालणारा पक्ष आहे, शिवसेना आदेशाने चालणारा पक्ष आहे, हा बाळासाहेबांचा सैनिक आहे, हा उद्धव साहेबांचा सैनिक आहे, हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सैनिक आहे, त्यामुळे हा कधी दगाफटका करणार नाही। तुम्ही मला भेटला, मला सांगितलं मला या निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल तर शिवसैनिकांची, भारतीय जनता पक्षाची, कार्यकर्त्यांची मदत मला मनापासून मिळाली पाहिजे। आपल्याला माहित आहे का डोंबिवलीच्या शहर शाखेमध्ये माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी बोलवलं, काय सांगितलं ते आपल्याला माहित आहे। मी तेव्हा हे सांगितलं तुम्ही भिवंडीत काम नाही केलं तर कल्याण लोकसभेमध्ये मी माझं काम बंद करेन आणि तर तुम्हाला हे काम करावं लागेल हे सांगणारा एकनाथ शिंदे
तो कार्यकर्ता देखील कुठल्या तरी पक्षाचा आहे, झालं असेल भांडण, आणि कधी कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी घेत असतो. कारण मी पालकमंत्री आहे, आज माझ्याकडे सत्ता आहे, पण चुकीच्या पद्धतीने ती सत्ता जर राबवली, हे सत्तेचं वारूळ आहे. हे सत्ता कायमस्वरूपी फिरत असते, सत्ता एका ठिकाणी टिकत नसते. आज आपण आहोत, उद्या दुसरा येईल, परवा तिसरा येईल, परंतु आपण चांगलं काम केलं तर वारंवार आपणच येऊ, आपल्याला कोणी हलवू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारे केंद्रामध्ये सरकार जे आहे हे युतीचं असेल. शिंदे साहेब, ज्याप्रमाणे महायुती आहे, परंतु आपले सेनेचेच बाळ्यामामा सुरेश म्हात्रे हे अजूनही नाराज आहेत, काय सांगणार तुम्हाला तर एवढे पदाधिकारी एवढे कार्यकर्ते ते दिसत नाहीत का? अरे शिवसेना भाजप युती झालेली आहे, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिवसैनिक जो आहे हा पक्षप्रमुखांच्या आदेशाने काम करत असतो. ठीक आहे, काही बाबतीमध्ये कोणी नाराज असेल ते काही पक्षप्रमुखांच्या आदेशाच्या विरुद्ध कोणी शिवसेनेमध्ये काम करू शकत नाही, केलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचं काम करत आहेत. कालपासून मी अनेक बैठका घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्वांनी ठरवलेलं आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात आलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदाराला भेटतील आणि कपिल पाटील यांना विजयी करण्याची विनंती करतील. परंतु बाळासाहेबांच्या शिवसैनिकांमध्ये बाळामामा याचा आता समावेश राहणार का? त्यांच्यावरती पक्षाकडून काय कारवाई केली जाणार? पण काय त्यांनी केलं आहे? नाराज आहेत, आणखी त्यांची काय नाराजी नाराज म्हणजे नाराजी काय? दूर करण्यासाठी सेनेकडून नाही, काय नाही. प्रयत्न करणार आहे? अरे बाबा, निवडणुका आल्या की काही गोष्टी होत असतात, परंतु एकदा आदेश आल्यानंतर त्या आदेशाचं पालन कार्यकर्ते करत असतात. त्यामुळे आता कुठली अशी घटना घडलेली नाही आहे. संदेश, परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीचं मनोमिलन सध्या आपण स्वतः शिवसेना असेल, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये घडवून आणतात, परंतु ते घडवून आणताना सुद्धा त्यांची जी वेगळी एक भूमिका त्यांनी हे बघा, निर्माण केलेली आहे. आज बघा इकडे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, जिल्हा प्रमुख, नगरसेवक सगळे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. त्यामुळे अख्खी शिवसेना इकडे उपस्थित आहे. त्यामुळे शिवसेना पूर्णपणे कपिल पाटील यांच्या पाठीशी आहे. तसे आदेश उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत. आज के लिए फिलहाल इतना ही, कल फिर मिलेंगे किसी नई खबर के साथ. तब तक के लिए हमारा चैनल सब्सक्राइब करें. जनता की आवाज टीवी न्यूज. धन्यवाद.